रामकृष्ण गुरुकृपा वारकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. रामकृष्ण शारंग नाही तरी संसारू जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे घनगोत, मृग जळवत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली, अभ्राची सावली जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे घनगोत, मृग जळवत जाईल रया. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले, स्वप्नीचे चेले जाईल रया. कौनाचे मायबाप कौनाचे घनगोत, मृग जळवत जाईल रया. वचन ऐका कमलाप, मायोगी पीठे तटे भीमरथम, वरम पुंडरीकाय दातो मुनीन्द्रे. समागत्य तिष्ठन्तमानन्द कन्दम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. ओम नमोजी अध्या वेद प्रतिपाद्या, जय जय सोसवेंद्र आत्मरूपा. देवा तुची गणेशू, सकलार्थमती प्रकाशू. म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयांचे केले स्मरण. होय सकळ विद्येचे अधिकरण, तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार होणे आता.
ए साथे आलिया ओळगा शारंग धरू नाही तरी संसारू जाईल रया कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग आळंदी निवासी ज्ञान्यांचे राजे यज्ञांची माऊली साधकांचे मायबाप अनाथाचे माई सम्राट चक्रवर्ती श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा उत्कृष्ट अशा प्रकारचा अतिशय सोपा आणि 4 चरण जाय विठाला विठाला विठाला. अभंगाच्या माध्यमातून माऊली महावैष्णव ज्ञानोबा तुम्हा आम्हा सर्वांना उपदेश करतात की बाबांनो, अनमोल किमतीचा नरदेह आपल्याला मिळाला आहे. ए साथे आलिया ओळगा शारंग धरू. तर मग एवढा अति महत्वाचा नरदेह जर भगवत प्राप्तीने भगवत कृपेने आपल्याला मिळालेला आहे तरी मग काय करा, ओळगा शारंग धरू. त्या भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेण्यासाठी या ध्येयाचा उपयोग करा. आणि जर तुम्ही या ध्येयाने भगवान परमात्म्याची प्राप्तीच केली नाही तर मग नाही तरी संसारू जाईल रया. कदाचित मला वाटतं की माझं मत आहे की ज्ञानोबारायांनी या देहाला संसार म्हटलेला असावं. नाही तरी संसारू जाईल रया. जर या देहाने तुम्ही भगवान परमात्म्याची प्राप्तीच करून घेतली तर हा देह वायाला जाईल. नाही तरी संसारू जाईल रया. आणि त्या अनुषंगाने आपण आपल्या या जगतामध्ये वावरत असताना आपण जी आपली नातीगोती म्हणतो ना, कौनाचे मायबाप कौनाचे गणगोत मृग जळवत जाईल. आपलं या जगामध्ये कोणीच नाही. आईबाप आपले नाहीत, बहीण भाऊ आपले नाहीत, मित्र वगैरे कोणीच आपलं नाही. म्हणून हे सगळं मृगजळ आहे. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रया. ज्याप्रमाणे मृगजळ असल्याचा भास असतो, मृगजळ म्हणजे पाणी असण्याचा भास. मग त्या मृगजळाच्या पाण्याच्या शोधार्थ आपण किती किलोमीटर गेल्यानंतर आपल्याला ते पाणी प्यायला मिळेल? थेंबही मिळणार नाही. प्रसंगी आपला जीव त्या ठिकाणी जाईल परंतु त्या मृगजळाचा एक थेंब सुद्धा आपल्याला मिळणार नाही. म्हणजे मृगजळ हे फक्त मिथ्या आहे. तद्वत या जगतामध्ये आपण जी आपली नातीगोती आहेत ती सर्व मृगजळाप्रमाणे आहेत. आपलं कोणीच कोणाचं नाही. जसं विषयाचे समसुख, विषयाचं सुख क्षणिक आहे, बेगड्याची बावली क्षणिक आहे, अभ्राची सावली जाईल रया. आभाळाची सावली किती महिने राहील? 2 महिने 4 महिने. आभाळाची सावली किती महिने राहील? किती वर्ष, किती दिवस, किती तास? अहो 1 मिनिट सुद्धा आभाळाची सावली राहू शकत नाही. तसं हे सगळं मिथ्या आहे, खोटं आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले. तुम्हाला खरंच सांगायचं म्हटलं ना, स्वप्नीची चेले जाईल रे. या स्वप्नामध्ये आपण किती जेवल्यानंतर सकाळी भूक लागणार नाही? बरं, समजा स्वप्नामध्ये आपल्याला 1 लाख रुपये मिळाले, आपण जागृत अवस्थेत आल्यानंतर त्या 1 लाख रुपयाचा किराणा भरू शकू का? स्वप्नीचे चैले जाईल. स्वप्नामध्ये आहे ते सगळं फुकट आहे. तसं या जगतामध्ये जे जे आपलं मी माझं माझं म्हणतो ना ते सगळं फुकट आहे. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठला विठ्ठला. कीर्तनला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा, प्रतिवर्षी प्रति 3 वर्षांनी अधिक मास महोत्सव हा 33वा महोत्सव, 32वा महोत्सव आहे. आणि 32व्या वर्षामध्ये मला वाटतं माझी या ठिकाणी 4-5 कीर्तन नक्कीच झाली असतील. काही वर्षापूर्वी या ठिकाणी हरिपाठावरती कीर्तन दिली होती. प्रत्येकाला हरिपाठाचा एक अभंग दिला होता. त्या अभंगावरती त्या महाराजांनी कीर्तन करायचं. त्यावेळेसही माझा नंबर होता. त्रिवेणी संगमी नाना तीर्थी हा अभंग माझ्या वाटेवरती आला होता. त्यानंतर
2-4 वेळा या ठिकाणी मी कीर्तन केले आहेत. आणि हा अधिक मास म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपण ज्याच्या नावाने आपण या ठिकाणी कीर्तन करतो त्याचा थोडा उदो केलाच पाहिजे ना. त्याला राग यायचा कोणला अधिक महिन्यात राग येईल कारण त्याला 2-4 नाव आहेत. एका नावाने तो ओळखला जात नाही. त्याला पुरुषोत्तम मास म्हटला, त्याला अधिक मास म्हणतात, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात, त्याला मलमास म्हणतात. बरीच नावं आहेत नाही का. मलमास म्हणजे आता सगळ्याच महाराजांनी या महिन्याविषयी भरपूर सांगितलेलं असेल तरी पण मी जाता जाता थोडक्यात सांगून जातो. मलमास म्हणजे प्रत्येक वर्षी मराठी महिन्याला आणि इंग्रजी महिन्याचा जर मेळ बसवला तर मराठी महिन्याचे 10 दिवस कमी पडतात. आणि ते 10 दिवस का कमी पडतात तर मराठी महिन्याने त्यांच्या दिवसातले त्या वर्षातले जे अतिशय वाईट दिवस आहे, अतिशय बेकार दिवस आहेत त्यांना हाकलून दिलं, बाहेर काढले त्यांना त्यांच्यामधून, त्यांच्या सामावून नाही घेतलं. असे पहिल्या वर्षी झालं, दुसऱ्या वर्षी झालं, दुसऱ्या वर्षी झाली 20 जणांची बेरीज, तिसऱ्या वर्षी झाली 30 जणांची बेरीज. 30 दिवसांनी एक मीटिंग भरवली. कुणी 30 दिवसांनी मीटिंग भरवली. म्हणले आपल्याला जर प्रत्येक वेळेस बाजूला काढतात, आपल्याला कुठल्याही कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेत नाही, आपल्या नावाने कुठलंच काही होऊ शकत नाही. आपण एवढे वाईट आहोत का? मग एवढे जर वाईट आहोत तर आपण आता चांगल्याला सुद्धा वाईट करून दाखवू आपण. त्यांनी चंग मानला तो. आणि 30 जणांनी मीटिंग भरवली आणि 30 जण वैकुंठाला गेले भगवान विष्णूकडे. आणि भगवान विष्णूला सांगितलं की आम्हाला वाईट म्हणून ठरवले, आमचा कोणी स्वीकार करीत नाही, तुम्ही तरी आमचा स्वीकार करा. म्हणून या 30 दिवसाचा भगवान विष्णूंनी स्वीकार केला म्हणून त्याला म्हणतात पुरुषोत्तम मास. तसं प्रत्येक महिन्याला एक स्वामी, 12 महिने 12 महिन्याचे 12 स्वामी. तसं या पुरुषोत्तम मासाचा स्वामी म्हणजे भगवान विष्णू आहे. आणि भगवान विष्णूंचा स्वीकार केल्यामुळे त्याला पुरुषोत्तम मास म्हणतात. परंतु आपण त्याला धोंड्याचा महिना म्हणतो. धोंड्याचा महिना म्हणजे अधिक मास. अधिक मास म्हणजे दुष्काळात 13वा महिना नाही का. आणि मग अधिक मासामध्ये जावया बापूंची चंगळ असती. अधिक मासात धोंड करायचे असतात, पोळ्या करायच्या नसतात, भरपूर कामं असतात, पोळे करायला वेळ लागतो. म्हणून जुन्या काळामध्ये घरातली जुनी जाणती मंडळी पुरण शिजा घालायची, डाळ शिजा घालायची, डाळ वाटायची, त्याचं पुरण बनवायचं गुळ घालून. आणि मग गुळ घालून पुरण केल्यानंतर त्या पुरणामध्ये पिठाची कणिक घालायची आणि त्याचा काय करायचा, पुरणात काय घालायचं, असंच असतं का आजी. पिठाच्या कणकीमध्ये पुरणाचा उंडा घालायचा, तो उकडून घ्यायचा. आणि अजून एक प्रथा होती, त्या पुरणाच्या उंड्यामध्ये काहीतरी सोनं घालायचं, एखादं नाणं घालायचं, चांदीचं नाणं घालायचं, सोन्याचं नाणं घालायचं. आणि जी आपली पाहुणी मंडळी त्यांना जेवायला बोलवायचं. जेवायला बोलल्यानंतर जो भाग्यवान पाहुणा असेल त्याला ते नाणं मिळायचं. आता धोंड कोणी करीतच नाही. करतात धोंड कोणी, उगाच निवदापुरतं कोणतरी करीत असतं किंवा खरेदी नसेल. पण आता बहुतेक ठिकाणी पोळ्या, आता पोळ्या गेल्या, पोळ्या जागी आंबरस आला नाही का. आंबरस आला पण आंबरचा आंब पिळून करीत नाही, तो पिशव्यातला आणतात. पिशव्यातला लोक आजारी पडतात नाही का. मला वाटतं खेळला गेल्या महिन्यामध्ये 1-2 ट्रक फेकून दिला कारण ते खराब झाला. शक्यतो आंबा आपण पिळून केलेला चांगला किंवा चांगल्या क्वालिटीचा घेतलेला चांगला. एका दुकानदार मला हा आमच्या मुळं आला काय, तसं काही नाही बाबांनो. तुम्ही खुशाल विका, तुम्ही खुशाल विकत घ्या, खुशाल खा. आजारी पडले तर डॉक्टरचा नफा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अधिक मासामध्ये अधिक मासाला वर मिळाला, भगवान विष्णू त्याला वर दिला की या महिन्यामध्ये जो कोणी चांगलं सत्कार्य करेल त्याला अधिकस्य अधिकतम फलम नाही का, अधिक फल मिळेल. तुम्ही 100 रुपये दान केलं तर तुम्हाला 1000 रुपये दान केलं तर पुण्य मिळेल. तुम्ही 1000 रुपये दान केलं तर तुम्हाला 10,000 रुपये दान केलं तर पुण्य मिळेल. तुम्ही 1 पंगत घातली तुम्हाला 10 पंक्ती घातल्याचं पुण्य मिळेल नाही का. तुम्ही तांदळाचा 1 कट्टा दिला तर 10 कट्टे दिले तर पुण्य मिळेल. साखरेचा 1 कट्टा दिला तर साखरेचे 10 कट्टे दिले तर पुण्य मिळेल. म्हणजे या महिन्यामध्ये जर जेवढा दान धर्म करू त्याच्या
अधिक पटीने आपल्याला पुण्य प्राप्त होतं. म्हणून ह्या महिना सर्वात श्रेष्ठ आहे, सर्वात चांगला आहे. आणि त्याचा स्वीकार भगवान विष्णूने केल्यामुळं सगळ्या महिन्यापेक्षा हा महिना अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून या महिन्याचं महत्व कळण्यासाठी आपल्याला भगवान परमात्म्याने हा सुंदर असा देह दिला का नाही. हा सुंदर देह तसा मिळतच नाही आपल्याला. दुर्लभ हा मनुष्य देह. मनुष्य देह तसा मिळत नाही. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी. पाप आणि पुण्य जर समान झालं तर माणसाचा जन्म मिळतो, नर देह मिळतो. आणि आता नर देह मिळत नाही. पाप जर जास्त झालं तर आपल्याला पशुचं शरीर मिळत. आणि पुण्य जास्त झालं तर देव शरीर मिळत. अज्ञानी असल बद्ध होईल, आणि ज्ञानी असल तर मुक्त होईल. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग शरीर मिळाला कसं? मानव देह मिळाला कसा? कसा मिळाला? पहिले कोठेच नव्हते काही, पहिले कोठेच नव्हते. चंद्र सूर्य तारा, चंद्र सूर्य तारा, अवघे शून्य होते पायी, अवघे शून्य होते पायी, पहिले कोठेच नव्हते काही, चंद्र सूर्य तारा नाही, अवघे शून्याचे होते पायी. कान्होबा तेरे तेरे एक ढालगज निर्माण. म्हणजे पहिले काहीच नव्हतं, अगदी शून्य आकाराचं होतं. मग भगवान परमात्म्याने ब्रह्मदेवाच्या कडून मायेच्या आधाराने हे विश्वाची निर्मिती केली. आणि या विश्वामध्ये 84 लक्ष प्रकारचे जीवजंतू भरले. किती? 84 लक्ष प्रकारचे जीवजंतू भरले. आणि मग स्वतः भगवान परमात्मा त्या जीवांचं कौतुक पाहण्यासाठी उभा राहिला. कौतुक पाहू लागला. आपण आपल्या मुलाचं कौतुक पाहतो का नाही? आपलं मुलगा जर असं छोटा असेल, हे एवढं मुलगा असेल, हे आता इकडे बघा, आपलं मुलगा जर एवढं असेल, आपण त्याचं कौतुक करतो का नाही? आता ते टाळी घेऊन उभं राहिले, टाळी घेऊन उभं राहिले. याचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे. आता बरीच पोरं घरी आहेत पण टाळी घेऊन विरात नाही. याचं पूर्वजन्मीचं पुण्य. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. कारण आई वडील धन्य. तर अशा मुलाला जन्म दिला की तो मुलगा आता 8 वर्षाचा असतानाच कीर्तनामध्ये टाळी घेऊन उभा आहे. त्याच्यासाठी टाळ्या वाजवा एकदा. बरीच मुलं अशी की त्यांचं पूर्वजन्मीचं पुण्य आहे म्हणून ती उभी आहेत. मला हे सांगायचे की 84 लक्ष प्रकारचे जीवजंतू झाल्यानंतर भगवान परमात्म्याला त्यांचे कौतुक पाहायचं इच्छा झाली. आणि भगवान परमात्मा कौतुक पावलं. आपण आपल्या मुलाचं कौतुक पाहतो तसं आपण आपल्या मुलाचं कौतुक पाहतो का नाही? आपण काय करतो? लहान असताना, आता तो खेळ संपला पण घरातला मोठा माणूस म्हणायचा, हे बाळा इकडे, तुला मी हरण दाखवतो. बरोबर ना? आता जुन्या लोकांना हरण कळत, नवीनला काय हरण करणार नाही. मग तो म्हणायचा, काका काका मला दाखवा ना हरण. मग काका काय करता? कान धरायचा असा, तळात कान धरून असा उचलायचा. ते बघ माणसं हरण दिसतं का? आता याच्या कानाला एवढ्या वेदना व्हायच्या, त्या वेदनेने माणसं दिसलं सोडायचं खाली. म्हणजे तुला मी एक गोष्ट सांगतो आणि तुला एक प्रश्न विचारतो, प्रश्नाचं उत्तर दे. उत्तर प्रश्नामध्येच आहे. कौतुक पाहतोय बाप मुलाचं. मुलगा म्हणला, काका सांगा प्रश्न. आणि मग मुलाने काकाने प्रश्न सांगितला, वाकडं तिकडं आलं रे गाड्या, लांब शिपूट मोठं डोकं पड रे गाड्या. उत्तर प्रश्नामध्येच आहे. सांगा तुम्ही कोणला? तुम्हाला येतं? वाकडं तिकडं आलं रे गाड्या, उत्तर प्रश्नामध्ये आहे. वाकडं तिकडं
आले रे गाड्या, मोठं डोकं लांब शिपूट, पड रे गाड्या. काय उत्तर? उत्तर प्रश्नामध्येच वाकडं तिकडं आलं. आलं काही सरळ असतं का? वाकडं तिकडंच असतं ना. असं हे प्रश्नच उत्तर आहे. अजून एक प्रश्न सांगतो मला. 50,000 रुपयाकरता हा तुम्हाला प्रश्न ठेवतो. 50,000 रुपयाकरता एक प्रश्न ठेवतो तुम्हाला मी. सायकलला मराठीमध्ये काय म्हणतात? बायसिकल इंग्लिशमध्ये झाली BICYCLE बायसिकल. 50,000 रुपयासाठी हा प्रश्न आहे. बोला, सायकलला मराठीमध्ये काय म्हणतात? दुचाकी नाही. शेवटचे 5 मिनिटं, 2 मिनिटं, 50 सेकंद, 20 सेकंद, 30, 10 सेकंद, संपली वेळ. सायकलला मराठीमध्ये स्वयंचलित वाहन म्हणतात. काय म्हणतात? स्वयंचलित. स्वतः चालवायचं ना, पायंडीन मारायचं. स्वयंचलित वाहन म्हणतात. आता 1,00,000 रुपयाकरता तुम्हाला तिसरा प्रश्न. एसटी स्टँडला मराठीत काय म्हणतात? एसटी स्टँडला मराठीत काय म्हणतात? बस स्थानक. स्थानक मराठी झाला, पण बस आली इंग्लिशमध्ये. BUS नाही असं आहे का? कोण सांगतो? अग्निरथ थांबा. त्यांनी उत्तर बरोबर दिलं. त्यांनी 1,00,000 रुपये जिंकले. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. विठ्ठल विठ्ठल. तुमचे 1,00,000 रुपये तुम्ही 100 वर्षांनी घेऊन जा आमच्याकडून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्या घरातली मोठी माणसं आपल्या लहान मुलाचं कौतुक करतात, कौतुक पाहतात. तसं भगवान परमात्म्याने एवढी सृष्टी निर्माण केली आणि त्या सृष्टी निर्माण केल्यानंतर त्या सृष्टीच्या जीव जंतूचं कौतुक पाहू लागला, पण एकही त्या देवाचं नाव घ्यायला तयार नाही. कुणी देवाचं नाव घेणार? देवाने विचार केला की आपण एवढी लोक तयार केली, एवढे जीव जंतू तयार केले, याच्यातला आपला एकही नाव घेत नाही. मग भगवान परमात्म्याने स्वतःच्या अक्कल हुशारीने एक उभा प्राणी तयार केला. त्याला 2 डोळे दिले, 2 हात दिले, 2 पाय दिले, कान दिले, नाक दिलं. इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नासे जीवपन भवरोग. भगवान परमात्म्याने त्याला सगळी इंद्रिय दिली. त्याच्या डोक्यामध्ये चांगला सुपेर असा मेंदूही बसवला आणि त्या मेंदूमध्ये अक्कल नावाचा भाग भरला, हुशारी भरली. आणि त्याला सांगितले तू आता माझं भजन करायचं. आणि अक्कल नावाचा भाग भरला असल्यामुळं त्याने देवाला पुन्हा प्रतिप्रश्न केला. देवा, तू म्हणतो भजन करायचं ते खरे, मला आयुष्य किती दिलं? देव म्हटले 40 वर्षाचं आयुष्य तुला दिलं. पूर्वी माणसाला देवाने दिलेलं खरं आयुष्य 40 वर्षाचं. त्या माणसाने प्रतिप्रश्न केला की जर 40 वर्षाचं आयुष्य तू मला दिलं असेल, 40 वर्षामध्ये मी तुझी प्राप्ती कशी करून घेणार? देव म्हटले तुझ्या नावाचा 7-12 तयार झालाय, आता मला यात फेरफार करता येणार नाही. आणि जर तुला आयुष्य वाढून घ्यायचं असेल, या जगतामध्ये पुष्कळ प्राणी आहेत, त्यांचं आयुष्य तू घेऊन ये, मग त्यांच्या नावावर कमी करीन, तुझ्या नावावर टाकीन. मग या माणसाने काय केलं, पहिला बैलाकडे गेला आणि बैलाला म्हटला, बैल दादा अरे तू कवर काम करणार? म्हणजे मग तुझं 20 वर्ष मला दे, तुला 40 वर्ष देवाने दिल्यात,
बरे म्हणलं तुला 20 वर्ष देऊन काय करू, तुझं 20 वर्ष मला दे, तुला मरेपर्यंत मी दावणीला बांधील, मरेपर्यंत तुला खाटकाला कधी विकणार नाही, हिरवा घास खायला घालीन, चांगला कडबा खायला घालीन, चांगलं तुझी जोपासना करीन, तू फक्त त्या मोबदल्यात माझी शेती करायची. म्हणजे ठीक आहे, बैलांनी त्याचं 20 वर्ष दिलं. मग आता माणसाची किती झाली, 60 झाली. माणसाची पहिली किती आहेत, आता 20 कोणाची घेतली, बैलाची, म्हणजे 40 ते 60 बैलाचं आयुष्य. तरी त्याचं भागलं नाही. तो पुढं गेला. पुढं गेल्यानंतर त्यांनी कुत्र्याला विनंती केली, म्हणलं अरे कुत्र्या दादा कवर फिरवतो, याचं दार त्याचं दार त्याचं दार त्याचं दार, हां तू एक काम कर. म्हणलं का, तुझं 40 वर्षाचं आयुष्य, मला 20 दे. कुत्रं म्हणलं घेऊन टाक, पण मी काय करू, तुला काय करायचं ना, तू फक्त माझ्या घरात राखण कर, माझ्या घासातला घास तुला खायला घालीन, मी जे खाईन ना तेच तुला खायला घालीन. म्हणजे खरंच, म्हणजे हा. आणि मग कुत्र्याने त्याला 20 वर्ष दिली. कोणी, कुत्र्याने. आता माणसाची किती झाली, 80 वर्ष झाली. आता 1 ते 40 कोणाची वर्ष, माणसाची. 40 ते 60 कोणाची, बैलाची. आणि 60 ते 80 कोणाची, कुत्र्याची. कुत्र्याला काय आश्वासन दिलं, घासातला घास तुला खायला घालीन. तरी बिलिंदर लोक श्रावण महिन्यातला सोमवार सोडताना दारं लावून सोमवार सोडतात. कुत्र्याला आश्वासन दिलं का, तर कुत्र्याला जर हाड म्हटलं काय होतं, हा सोमवार पार सोमवारचं वाटलेलं होतं, सोमवार शिल्लकच राहत नाही. कुत्र्याला हाड म्हणायचं नाही, मांजराला थेर म्हणायचं नाही. मला सांगा, मांजर मारल्यानंतर आपण मांजर ते मारलेलं पाप फेडण्यासाठी कुठं जातो, काशीला. कोण आहे, भगवान शंकर, बरोबर का नाही. भगवान शंकर काशीला आहे. आणि सोमवार कोणाचा वार आहे, मग मांजरीला थेर का नाही म्हणायचं, का थेर म्हणायचं नाही. मला सांगा, कुत्र्याला आपण काय समजतो, खंडोबा समजतो. खंडेराय कोणाचा अवतार आहे, भगवान शंकराचा. मग कुत्र्याला हाडका नाही म्हणायचं. त्याचं असं आहे, मांजरीला थेर म्हणायचं नाही, कुत्र्याला हाड म्हणायचं नाही. यदा कदाचित आपण सोमवार सोडत असताना जर भगवान भोलेनाथ, भगवान शंकर किंवा भगवान चक्रेश्वर महाराज आपली परीक्षा घेण्यासाठी जर आले, कुत्र्याच्या रूपाने आले, मांजराच्या रूपाने आले, आपण त्यांना हुसकून लावायचं नाही. आपल्या घासातला घास त्यांना खाण्यासाठी द्यायचा, त्यांना तृप्त करायचं, म्हणजे तो सोमवार आपला सफल होतो. विठाला विठाला विठाला. 60 ते 80 कुत्र्याची वर्ष घेतली. पुन्हा हा माकडाकडे गेला. माकडाला म्हणणार, एकावर या झाडावर त्या झाडावर उड्या मारतो, तुझी 20 वर्ष मला दे. म्हणजे घेऊन टाक. त्यांनी काही दाट घातली नाही, घेऊन टाकली. आता याची किती झाली माणसाची, 100. म्हणजे 80 ते 100 कोणाचे आयुष्य, हा माकडाचं आयुष्य. मला सांगा, 1 ते 40 वर्षापर्यंत माणूस माणसासारखा वागतो. 1 ते 40 वर्षापर्यंत माणूस माणसासारखा वागतो. 40 ते 60 कोणाचं आयुष्य, बैलाचं आयुष्य. बैलासारखं कष्ट करतो, प्रपंच वाढवतो. याचा बांधकोर त्याचा बांधकोर, याची टोपी त्याच्या डोक्यात, त्याची टोपी त्याच्या डोक्यात, सगळ्यांच्या टोप्या आपल्या डोक्यात, नाही का. काही करतो. चिंगड्यामध्ये घालील, वरून चांगलं कांदा टाकीन, मध्ये चिंगड्या घालील, खाली कांदा चांगला आणि वर कांदा चांगला टाकतील, फसवील, व्यापाऱ्यांना सुद्धा फसवील, काही करतो. एक माणूस तर मी असा पाहिला, वांग्याला कीड लागली होती, वांग्यात ते होलं, किड्यांनी अशी होलं मारली होती. तो त्या होलामध्ये लिंबाच्या काड्या खोशीत होता. मला का, म्हणला हे कीड दिसव नाही म्हणून. म्हणजे मला हे सांगायचे की 40 ते 60 पर्यंत बैलासारखा राबतो, उत्कृष्टाचा प्रपंच बनवतो, भरपूर संपत्ती बनवतो. आणि पुढं 60 ते 80 वर्षे कोणाची लागली, लागली. सुन घरामध्ये येते, नातोंड उदलपट्टी करतात, सुनबाई रोज फिरायला जाते नवऱ्याला घेऊन, नाही का. रोज हॉटेलला जेवायला जाते. आज हा ढाबा, उद्या तो ढाबा, उद्या निलेश हॉटेल तर परवा दिवशी, मिलन हॉटेलला तर परवा दिवशी, आरती हॉटेलला, नाही का. रोज चालायचा कुठं वडा सांबार खा, कुठं
पावभाजी खातं तिकडे मिसळ खातं कुठं काही खा, रोज उधळपट्टी चालल्यानंतर हे म्हाताऱ्याला सण होत नाही. तर तुम्ही एवढं कष्टाने कमावलं, यांची मजा चालली, सारखं धावाचं. आणि एक दिवस सुनबाई आपल्या नवऱ्याला म्हणते, ऐकलं का? म्हणजे काय? हे म्हातारं सारखं कुत्र्यासारखं धावाते. आता त्या म्हाताऱ्याचा काय दोष आहे का? सांगा ना तुम्ही. आयुष्य कोणाचे? कुत्र्याचे. चला पुढं 80 ते 100 आयुष्य कोणाचं? माकडाचं आयुष्य आलं. माकडाचं आयुष्य आल्यानंतर काय झालं? हातपाय थकले, गळीत गात्र झालं सगळं, हात थरथर कापाले, पाय थरथर कापाले. घरात बसला, गुडघ्याच्या दोन्ही गुडघ्याच्या खाली मुंडकं गेलं, कोपऱ्यात बसवून त्याला थुकाले एक मडकं, लगविले एक मडकं, नाही का? बाहेर जाणे नाही. बाहेर म्हणे खरे, मरत तरी अशी परिस्थिती झाल्यानं थोडा आवाज वाढवायचा. आणि मग काय झालं? पोरं रडायला लागली, नातवंड रडायला लागली. ते म्हातारं कोपऱ्यात बसले. आणि मग सुनबाई म्हणते, पप्या गब्बस, रडू नको. ते बघ कोपऱ्यात बागुल भाऊ आलाय. कोपऱ्यात कोण आहे? बागुल भाऊ आला. पप्प्यात रडायचा थांबला. मला सांगा, या बागुल बाबांनी त्याच्या आयुष्यामध्ये चोऱ्या माऱ्या करून 100 एकर जमीन कमावली, बंगला बांधला 1 कोटीचा. कोपऱ्यात बसला म्हातारा आणि सून म्हणती, कोण आला? बागुल भाऊ आला. 100 एकराचा मालक बागुल भाऊ झाला. काय मिळालं आपल्या देहामध्ये? एवढा सुंदर असा नरदेव भगवान परमात्म्याने आपल्याला दिला. आपण या नरदेवाने भगवान परमात्म्याची प्राप्ती नाही करता आपण नको तो व्यवसाय करू लागलो. काय राहिलं आपल्यामध्ये? विठाला विठाला भगवान परमात्म्याने या माणसाला चांगले गुण दिले. काही चांगले गुण देवाने त्यांच्याकडे ठेवले. इंद्रासारखं वैभव कोणाकडे नाही, कुबेरासारखी संपत्ती नाही, सूर्यासारखा तेजस्वी गुण नाही, चंद्रासारखा शीतळ नाही, मदनासारखा सुंदर कोणी नाही. काही प्राण्यांना गुण दिले. मोरासारखं नाचणं नाही, कुत्र्यासारखा धावणं नाही, सापाच्या कानाचा गुण नाही, आणि पोपटासारखा गोड बोलणारा गुण नाही. माणूस म्हटलं सगळे चांगले तुम्हीच गुण घेतले, माझ्यासाठी काय दिले देवा? देवानी सांगितलं, अरे वेड्या, तुझ्यासाठी असा एक गुण ठेवलाय की तू जर प्रयत्न केला तर या देहाच्या ज्ञाने किंवा आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. तू जर प्रयत्न केलास तर तुला माणसाचा देव होता येईल एवढा चांगला गुण तुला.
याच देई घडे देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोठे. फक्त माणसाच्या जन्मालाच देवाचं भजन करता येतं, नाहीतरी काय थोडी श्वान सुकरे बापुडी. आपण पाहिलं का कधी? पाहिलं का? सगळ्या गावातल्या कुत्र्यांनी मीटिंग घेतली आणि ते म्हणले काय चक्रेश्वर महाराजांच्या मंदिरामध्ये अधिक मास महोत्सव जोरात चालू, 1 महिन्याचा सप्ताह आहे, आपण सुद्धा सप्ताह करू असे म्हटले का कोणी? किंवा जे बाकीचे इतर प्राणी आहेत त्या इतर प्राण्यांनी असं ठरवलं कधी आपण सुद्धा सप्ताह करू, आपण दिंडी काढू, आपण वारीला जाऊ? कारण याच देही घडी याच देहामध्ये माणसाचा जन्माला आल्यानंतरच भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घेता येते, बाकीच्या जन्मात ती करून घेता येत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता परिस्थिती अशी, काहींना ह्या मानवदेहाचं महत्त्व कळालं, काहींना कळालं पण मानवदेह मिळाला नाही. काहींना मानवदेहाचं महत्त्व कळलंच नाही आणि मानवदेह त्यांना मिळाला नाही. काहींना मानवदेहाचं महत्त्व कळालं पण मानवदेह त्यांना मिळालं नाही. काहींना मानवदेहाचं महत्त्व कळालं आणि मानवदेह मिळाला. बरं, आता ज्यांना मानवदेहाचं महत्त्व कळालं आणि मानवदेह त्यांना मिळाला त्याच्यामध्ये कोण मोडतं? संत मोडतं. त्याच्यामध्ये साधू संत नाही का? संतांना मानवदेहाचं महत्त्व कळालं आणि मानवदेह त्यांना मिळाला. बरं, आणि काहींना मानवदेहाचं महत्त्व कळलंच नाही, मानवदेह मिळाला, मानवदेहाचं महत्त्व त्यांना कळालं नाही, त्या वर्गामध्ये आपण सगळे मोडतो. काहींना मानवदेह मिळाला नाही आणि मानवदेह कळाला नाही, ते पशुधिक प्राणी. काहींना मानवदेहाचं महत्त्व कळालं पण मानवदेह मिळाला नाही. स्वर्गीचे अमर मानवदेह मिळाला पण त्यामध्ये काही लोक स्वार्थी जन्माला आली, काही परार्थी जन्माला आली. काहींनी स्वार्थही साधला, काहींनी परार्थही साधला, काहींना स्वार्थ नाही परार्थ नाही. स्वार्थी फक्त स्वतःचा स्वार्थ साधायचा, दुसऱ्याची दाढी जळाली तरी चालेल परंतु आपली बिडी पेटली पाहिजे. एका राजकीय सभेमध्ये सभा जोरात चालू होती, एकाला बिडी प्यायची सवय होती, त्याने बिडी तोंडात घातली, एकच काडी होती, काडी वळली तर काडीचा गुल निघाला आणि त्याच्या दाढीत जाऊन पडला, त्याची दाढी पिटली, तो दाढी चोळायला लागला, हिजवायला लागला. हा मला थांबा थांबा माझी बिडी पिटू द्या मग तुमची दाढी हिजवा. याला म्हणायचं स्वार्थी, फक्त स्वार्थ साधायचा. काही स्वार्थी आहेत आणि परार्थी पैत आहेत. स्वतःचं हित बघायचं आणि स्वतःचं हित साधत असताना जगाचं सुद्धा हित बघायचं. माऊलींनी वर्णन केलं, जगाच्या
जगाच्या कल्याणाला संतांची होती, जगाच्या कल्याणाला संतांची होती. स्वतःचा स्वार्थ साधत असताना दुसऱ्याचंही हित पाहायचं. माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन केलं. फेरीत पाप ताप पोखीचे तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जैशी. गंगा नदीचा स्वार्थ आहे समुद्रात जाऊन मिळण्याचा, परंतु जात असताना ती नदीकाठच्या लोकांना सुजलाम सुफलाम बनवते, त्याला पिण्यासाठी पाणी देते, शेतीसाठी पाणी देते. म्हणजे तिचा स्वार्थ पराला आणि परार्थ पर झाला. आणि काही लोक नुसती परार्थी आहेत, त्या परार्थीमध्ये महाराज संत मोडतात. जगाच्या कल्याणा संतांच्या होती हे कष्टी होती पूरक करे. आणि काही लोक अशी आहेत की स्वतःचं कल्याण होण्यासाठी, त्याच्यापेक्षा दुसऱ्याचं नुकसान होण्यासाठी आपलं वाटलं झालं तरी चालेल, पण त्याचं वाटलं केल्याशिवाय राहणार नाही. अशी काही अवलादी जन्माला आल्या. ठीक आहे, जुन्या काळात म्हणायची 2 एकर घालवीन पण त्याची जिरवीन. जिरवा जिरवीमध्ये अनेकांनी आपलं प्रपंच उद्ध्वस्त केलेत. आधी दृष्टांत सांगायचाच म्हटलं तर सांगून टाकतो, तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल. एका गावामध्ये खलेश्वर राहत होता. खलेश्वरमध्ये दुष्ट होता. आता कसे बिबटे सुटलेत, आपण रात्री जायला घाबरतो, रात्रीचं कुठे जायला घाबरतो, परंतु एवढी बिबट्याची दहशत असताना तो गावातून एकटाच गेला आणि डोंगरात जाऊन बसला रस्त्याच्या कडेला. तिकडनं गस्त घालणारे शिपाई आले, पोलीस शिपाई आले आणि त्यांनी विचारलं, अरे तू इथं का बसलास, तुला वाघाची भीती वाटत नाही का? म्हणला वाघाची भीती आपल्याला वाटत नाही, त्याच्यासाठी तिथं बसलोय. म्हटला मला काय काम आहे? मला वाघाने आल्यानंतर त्यांनी मला खाऊन टाकावं. अरे म्हणला वाघाने तुला खाण्यात तुझा काय फायदा आहे? म्हणला एकदा वाघाला माणसाच्या रक्ताची चटक लागली तो वाघ अख्खा गाव खाऊन टाकीन. म्हणजे गावचं वाटोळं करण्यासाठी याचं स्वतःचं वाटोळं झालं तरी चालेल. हां, असं दुर्जन माणसं असतात. माहिती गावात 2 कट्टर वैरी होते आणि 2 कट्टर वैरी असताना ते एकमेकाचं कायम शत्रुत्व त्यांच्यामध्ये. याने एक गाडी घेतली का तो 2 गाड्या घ्यायचा, याने बंगला बांधला का तो बंगला बांधायचा. हे असं त्याचे ज्यांनी 5 एकर जमीन घेतली का तो जमीन घ्यायचा, असं दोघात चालू असताना एक दिवस काय झालं, दोघात ते ईर्ष्या संपना, त्यांचं वैर्य संपना. मग एकाने विचार केला की भगवान शंकर लवकर प्रसन्न होतात. मग भगवान शंकराची तपश्चर्या करण्यासाठी तो भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन बसला. मग त्या शेजारच्या त्याच्या वैर्याला कळलं की आपला वैरी, आपला जोडीदार, आपला शत्रू हा भगवान शंकराची तपश्चर्या करण्यासाठी बसलाय, आपण तरी कशाला मागायचं, आपण सुद्धा बसले पाहिजे. मग तो तिकडच्या कोपऱ्यात बसला, हा इकडच्या कोपऱ्यात बसला. म्हणजे बरेच दिवस त्यांची तपश्चर्या चालली. बरेच दिवस तपश्चर्या चालल्यानंतर त्यांना वाटलं भगवान शंकर भोळं दैवत आहे, भोळं दैवत लवकर प्रसन्न होतं, लवकर भक्ताला वर देतं, भक्ताचं कल्याण करतं. भगवान शंकर भोळे, भगवान शंकर भोळं दैवत आहे नाही का.
लगेच वर देऊन टाकतं ते. वर देताना ते कुठलाही मागचा पुढचा विचार करीत नाही. आता जाऊ ते मी सांगत नाही ती बोळ. एखादी बाई म्हणती माझा नवरा लय बोळा आहे भगवान शंकरासारखा भोळा आहे. भगवान शंकरासारखा आपला नवरा भोळा नाही, लय हुशार आहे तो. किती हुशार आहे तुम्हाला सांगू. भगवान शंकर किती भोळे आहेत. भगवान शंकर एक दिवस रावण एक दिवस भगवान शंकराकडे गेला आणि भगवान शंकराच्या पार्वतीला पाहिलं आणि भगवान शंकरला प्रश्न विचारला की देवा या ब्रह्मांडामध्ये सर्वात सुंदर स्त्री कोणती आहे. भगवान शंकराने सांगले पार्वतीपेक्षा सुंदर स्त्री या जगात या त्रिभुवनात कोणीच नाही. मग देवा ती पार्वती मला देऊन टाका. भगवान शंकर म्हणजे घेऊन जा. एवढं भोळं दैवत भगवान. आता पुढं भगवान विष्णूनी आणि गणपती बाप्पाने पार्वतीची सुटका केली आणि नंतर रावणाच्या त्या भगवान शंकराच्या सिंहासनाखाली ते बेडूक नाही का ते ठेवलं होतं. तिची म्हणजे ती सुंदर मुलगी पार्वतीने बनवली होती, पण भगवान शंकर सारखा तिच्याकडे पाहायचा म्हणून भगवान पार्वतीने संशय आला. पार्वतीने तिला शाप दिला की तू बेडूक हो, बेडकीन हो. मग ती बेडकीन तिथे राहिली. आणि मग काय झालं, भगवान विष्णूनी त्या बेडकीला सांगितलं की तू आता मूळ स्वरूपात ये. आणि इकडं पार्वती मातेला सांगितलं, रावण घेऊन चालला पार्वती मातेला. पार्वती मातेला सांगितलं तू काही काढणीचं रूप घे, अगदी गलिच्छ रूप घे. आणि हे एका मेंढपाचं रूप घेऊन शेळ्या घुगराक्याचं रूप घेऊन समोर उभं राहिली आणि म्हणे ओ लंकाधीश. म्हणजे हो म्हणजे लंकाधीश मी. म्हणजे काय चालवलं. शंकराची पार्वती चालवली. शंकराची पार्वती अशी सुंदर आहे का. म्हणजे मग बघा ना तिच्याकडं. अहो म्हणजे हे सगळे अख्ख्या ब्रह्मांडामध्ये पार्वतीसारखी सुंदर स्त्री नाही. अहो म्हणजे तुम्हाला भगवान शंकराने फसवलं. तुम्हाला भगवान शंकराने खरी पार्वती दिलीच नाही. तुम्हाला अतिशय गलिच्छ तिच्या नाकातून शेंबूड चाललाय, डोळ्यातून चिपडे आहेत, केस विस्कटलेले आहेत, केसातून खाली वा पडत्यात, पाया जाऊन सगळ्या हजारो माश्या घोंगत्यात. बघा तिच्याकडं. रावणाने वर पाहिलं तर अतिशय गलिच्छ स्त्री दिसली. आणि हा पुन्हा गेला पाठीमागे. मग देवाला ना तुम्हाला फसवले, हे तू ही स्त्री घेऊन टाक, तुझी पार्वती मला दे. तोपर्यंत ती पार्वती बनवून ठेवली होती ना, ती पार्वती निर्माण केली, ती घेतली. ती घेऊन घरी गेला आणि तिचं नाव मंदोदरी. तिचं नाव मंदोदरी. असा तो इतिहास आहे. म्हणजे भगवान शंकरांनी एवढा भोळा की स्वतःची बायको सुद्धा रावणाला देऊन टाकली. असं आपल्यापैकी एवढं भोळं कोणी नाही आहे का. कोणी भोळं 10 रुपये उसणं एखाद्याला दिलं तर आपण 20 वेळा त्याच्या दारातून चक्रा मारतो, पण 10 रुपये घेतल्याशिवाय मागे येत नाही. एवढं आपण भोळं. विठ्ठला विठ्ठला दोघांच्या तपश्चर्या दोन्ही बाजू झाल्यात. भगवान शंकर प्रसन्न झाले आणि जो पहिला तपश्चर्या करायला बसला होता त्याच्याकडे गेले. त्याला म्हणला तुला काय मागायचं मागून घे. जेव्हा प्रसन्न झालाय तो म्हटला देवा तो पलीकडे बसलाय ना, तो माझा शत्रू आहे, त्याला पहिले विचारा त्याला काय लागतं ते. भगवान शंकर याच्याकडे आले, याला विचारलं तुला काय पाहिजे. तो म्हणा त्याला काय दिले, त्याला द्यायचे म्हणला ते. तुलाच पहिले विचारा सांगितले तुला काय पाहिजे ते. असं करा म्हणला. तो पहिला बसलाय, तुम्ही पहिले त्यालाच द्या, नंतर मी मागतो. भगवान शंकर पुन्हा पहिल्याकडे गेले आणि पहिल्याला विचारलं तुला काय मागायचे ते मागून घे. म्हणले त्याला काय दिले. तू पहिला बसलाय, तू मागून घे, नंतर मी त्याला काय द्यायचं ते माझं मी ठरवेल. पण तरी तसं काही सांगता येत नाही. मग यांनी विचार केला आपण जर काय मागावं. आपण जर काही मागितलं त्यांनी आपल्यापेक्षा जास्त मागितल्यानंतर मग काय होईल, आपल्यापेक्षा तो श्रीमंत होईल ना. हा म्हटला देवा एक काम करा, तुम्हाला मला द्यायचे ना, त्याला जेवढं द्याल ना त्याच्या दुप्पट मला द्या. डोकं चालवलं त्यांनी. काय त्याला जेवढं द्याल त्याच्या दुप्पट मला द्या. मग त्याने जर 5 लाख मागितले याला किती मिळतील, 10 लाख. त्याने जर 100 एकर जमीन मागितली याला किती मिळेल, 200 एकर. त्याने जर 2 कोटीचा बंगला आलिशान बंगला मागितला तर याला किती मिळतील, 2-4 बंगले मिळतील. म्हणजे त्याच्या दुप्पट याला मिळणार आहे. भगवान शंकर म्हणे तसाच तू इकडे आले. इकडे आल्यानंतर विचारलं माग तुला काय मागायचं ते. म्हणे त्याला काय दिलं. म्हणजे त्याला काही नाही दिलं. तुला जेवढं देणार आहे त्याच्या दुप्पट मी त्याला देणार आहे. तुला काय मागायचं तर मागून घे. यांनी विचार केला आपल्या दुप्पट त्याला म्हणजे आपल्यापेक्षा जास्त श्रीमंत होणार. आपण जर म्हणलं आमदार मला आमदार करतो तो खासदार होईल. आपण जर मला मुख्यमंत्री करतो पंतप्रधान होईल. हां म्हणजे आपल्यापेक्षा डबल तो होईल. मग काय मागितलं त्यांनी डोकं चालवलं. म्हणला देवा एक काम करा, माझ्या दुप्पट तुम्ही त्याला नक्की देणार आहात का. म्हणे यात काय संशय, देणारच.
म्हणजे मग एक काम करा, माझा एक डोळा जाऊ द्या. हा, माझा एक डोळा जाऊ द्या, माझा एक हात गळून पडू द्या, एक पायी जाऊ द्या, आणि माझ्या दारासमोर 25x50चा मोठा आड तयार करा घराच्या पुढं. भगवान शंकर म्हणले तथास्तु. तथास्तु म्हटल्या म्हटल्या याचा एक डोळा गेला, याचा एक पाय गेला, याचा एक डोळा गेला, एक हात गेला. याच्या घरापुढं 25x50चा मोठा एक आड तयार झाला आणि याच्या डबल याला हा किती श्रीमंत झाला बघा ना आता. याचं दोन्ही डोळं गेलं, दोन्ही पाय गेलं, दोन्ही हात गेलं. खरडत खरडत मला घराच्या मागून निघू. याला एक आड पुढून होता, याला डबल आड झाला, मागून आला, घरच्या मागच्या दारातून माग निघाला, तसाच आडात पडून मेला. काही काही लोक अशी असतात, दुसऱ्याचं वाटोळं करण्याकरता, दुसऱ्याचा नाश करण्यासाठी स्वतःचा नाश झाला तरी चालत, पण त्याची जिरवली शहरात नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग मला सांगा, भगवान परमात्म्याने एवढा सुंदर असा नरदेह आपल्याला दिला, जिरवाय करतात सगळ्या लोकांना. याची दे घडी देवाचे भजन, याच देहाने भगवान परमात्म्याचे भजन करतं. एवढा अनमोल किमतीचा मानव दिला ना, मग या देहाने तुम्ही काय करा, भजनच कर ना. हे साथे आलिया म्हणजे हा तुम्हाला नरदेह तसा मिळत नाही, नरदेह मिळत नाही. का पावाला हा देह का टाळी न्याय न घडो उपाय घडो आली. एक आंधळा टाळ्या वाजीत बसला, टाळ्या वाजीत बसला आणि टाळी वाजवता वाजवता सहज त्याच्या हातामध्ये कावळा सापडला. आणि नेमकी राजाला कावळ्याची गरज होती आणि राजाने तो कावळा विकत घेतला 500 रुपयाला. हा म्हणला सोपं आहे, 500 एक कावळा धरला का 500 रुपये. नदीत जायचं, टाळी वाजवायची आणि कावळा टाळी सापडतो, राजाला नेऊन द्यायचा आणि राजाकडून 500 रुपये घ्यायचे. म्हणजे आता परत तो आंधळा पुन्हा नदीकाठी आला, बसला टाळ्या वाजीत. महिना झाला टाळ्या वाजीत, अजून कावळा सापडला नाही. कसा काय कावळा सापडत? हा, एकदाच सापडला कावळा, पुन्हा सापडत नाही. तसा हा मानवदेह तुम्हाला एकदाच मिळाला, आता पुन्हा हा जन्म मिळेल याची शाश्वती नाही, म्हणून पुन्हा याची शाश्वती नाही. म्हणून या मानवदेहाने भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या, असं ज्ञानेश्वर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणी. यासाठी
आली या ओळगा शारंग हरू नाही तरी संसार जाईल रया. म्हणजे देह संसार म्हणजे मानव देह. मालून एके ठिकाणी या देहाला घोंगडी म्हटलं. कानोबा तुझी घोंगडी चांगली आम्हाशी का दिली. बरेच अशी याला देहाला उपमा दिल्यात. तसं संसार म्हणजे देह हा वाया जाणार आहे. म्हणून या वाया जाणाऱ्या देहाने वाया जाण्याच्या अगोदर जवळ सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तो तू आपले स्वहित पाहे. तीर्थयात्री जाय चुकू नको. जवळ काळाशी दुरी ठेला. जोपर्यंत काळ लांब आहे मरण लांब आहे तोपर्यंत आपण आपले सत्कर्म करून घ्या. हातपाय चांगले आहेत. क्षणाचा भरोसा नाही का. क्या जेवणे की प्रक्रियास हातो मेलिया नाही तेरा घास. अरे हातातला घास सुद्धा तोंडात जाईल याची शाश्वती नाही. जोपर्यंत हातपाय चांगले आहेत ना तोपर्यंत देवधर्म करा. तोपर्यंत कीर्तन ऐका. तोपर्यंत भजन ऐका. भजन करा. तोपर्यंत भगवान परमात्म्याची प्राप्ती करून घ्या. एकदा हातपाय थकलं ना हसोनी हातपाय डोळा पडली झापड. कर्ण हे बधीर झाले वाचा बोले बोबड. नाक मुख गळू लागले लाळ आणि शिंबोड. श्वाना परी गती झाली अवघे करती हडहाड. ही हडहाड होण्याच्या अगोदर आपण सावध व्हा आणि भगवान परमात्म्याची प्राप्ती करा. कारण या जगतामध्ये कुणी कोणाचं नाही रे. नाही कोणाचे कोणी तुझे
कुणाचे कुणी गड्यारी तुझे नव्हे रे कोणी अंती जाशील एकला प्राण्या माझ्या माझे म्हणून प्राण्या मायेचा बाजार प्राण्या मायेचा बाजार कुणीच कुणाचं नाही. आपण जर म्हटलं आई माझी आहे, बाप माझा आहे, काका माझा आहे, बाबा माझा आहे, कोण कुणाचं नाही. शेवटी एकट्याने यायचं एकट्यानेच जायचं. तेव्हा एक त्या गावातला एक माणूस त्या एका साधूला विचारायला गेला. साधू मला बरोबर आहे ते महाराजांनी सांगितलं बरोबर जगात कुणीच कुणाचं नाही. मला असं कसं म्हणता महाराज, माझी आई आहे, माझा बाप आहे, माझी बायको आहे, माझ्यावरती नितांत प्रेम करती, माझ्या आईने रक्ताचं दूध केलं, मला पाजलं, ती ओल्या कपड्यावरती झोपली, सुके कपडे माझ्यासाठी दिले, तो अंचा मोठा केला. माझा बाप जर मला यायला वेळ झाला तर बॅटरी घेऊन स्टँडपर्यंत देतो, जेवत सुद्धा नाही. माझी बायको मी गेल्याशिवाय पाण्याचा घोट सुद्धा घेत नाही. एवढी माझ्यावरती प्रेम करणारी मंडळी आहेत आणि तुम्ही म्हणता नाही कुणाचे कुणी. मला खरं वाटत नाही. साधू महाराज हुशार होते, म्हणजे तुला मी सांगतो, तुला एक प्राणायाम शिकवतो, तू कर. त्याला एक प्राणायाम शिकवला, प्राण निरोधन नावाचा प्राणायाम त्याला शिकवला. प्राण रोधून धरायचा, श्वासोश्वास बंद होतो. म्हणजे जा घरी बघ तुझं कोण आहे ते. शेवटी तो घरी गेला आणि घरी गेल्यानंतर म्हणला आई मला कसतरी होते, माझ्या पोटात गडबड झाली, मला ताप आल्यासारखं झाले, माझं डोकं दुखते, मला काहीतरी होते, मग मी मरतो आता. आणि निवांत पडला. त्यांनी प्राण निरोधन केला. प्राण निरोधन केल्यानंतर काय झालं, तिकडनं सगळी रडायला आली, म्हणजे मेला. सगळीकडे फोन फिरले, सगळी पाहुणेरवाडी, मामा काका चुलते बिलते काय असती सगळी मंडळी आली. सगळी आल्यानंतर शेवटी काय झालं, आई शोक करती, बाप शोक करतोय, बायको शोक करते. आई म्हणती बाबा अरे काय झालं, माझ्या अगोदर तू कसा गेलास, मी तुला रक्ताचं दूध करून पाजलं, तुझ्या आधी मी जायला पाहिजे होती. शेवटी बाप म्हणतो झाडाचं पिकलं पान झाडाला राहिलं आणि हिरवं कसं गळून पडलं, मी गेलो असतो तर बरं झालं असतं. बायको म्हणती आता 6 महिन्यापूर्वी माझं लगीन झालं, तुमच्या आधी मी गेले असते तर कमीत कमी आयोपणाचं लेणं घेऊन मेले असते. बरं शेवटी सगळी रडारड चालली. तेवढ्यात ते साधू महाराज आले. साधू महाराज म्हणले काय झालं, म्हणजे अमुक बाळू नावाची व्यक्ती गेली. तो गेल्यानंतर साधून त्याचा हातात धरला, नाडी तपासली, म्हणजे तुमचा बाळू जिवंत होईल, तुमचा मुलगा जिवंत होईल, एक ग्लास दूध घेऊन या. लगेच एक ग्लास दुधाचा आणला. एक ग्लास दुधाचा आणल्यानंतर त्या दुधात त्या गुरूंनी काहीतरी पावडर टाकली, त्या बाळूवरून 3 वेळा उतरलं आणि सांगितलं हा दुधाचा ग्लास कुणीही प्या, जो पिईल तो मरल आणि तुमचा मुलगा जिवंत होईल. घरातली अर्धी बाहेर गेली, सगळीच गेली. घरात राहिल्या फक्त बाप, आई आणि त्याची बायको. घरात राहिले. बाकीचे पाहुणे रावळे फार गाड्या चालू करून पसार, कोणी थांबलं नाही. कोणी कोणासाठी मरायला तयार नाही. बाबांनो एकट्याला यायचे, एकट्याला जायचे. शेवटी त्या साधूंनी काय केलं, तो ग्लास घेतला, आई पुढे धरला. आईला म्हटले आई तुम्ही घ्या ना ग्लास, तुम्ही हे दूध ग्लास पिल्यानंतर दूध पिल्यानंतर तुम्ही मरसाल, तुमचा मुलगा जिवंत होईल. तुम्ही मगाशीच म्हणत होता ना की मी मेले असते बरं झालं असतं. माई म्हणली मुर्द्या म्हणला साधूला, अरे माझी लेक बाळातपणाला यायची, मी मेले तर तिचं बाळातपण कोण करायचं, त्याची बायको हे तिच्याकडे द्या. साधू महाराजांनी तो ग्लास घेतला आणि बापाकडे दिला. म्हणला बाबा तुम्ही ग्लास घ्या, तुम्ही म्हणत होतात ना मगाशी पिकलं पान झाडा राहिलं आणि हिरवं गळून पडलं, आता हिरवं चिटकल आणि पिकलं गळून पडल, पिया ग्लास, तुम्ही मरसाल, तुमचा मुलगा जिवंत होईल. बापानी काठी घेतली, साधूच्या अंगावर उघडली. म्हणला गोसावड्या माझ्यामुळं आला का तू, अरे कुंभार आणि कुंभारीन जर भक्कम असेल तर मडक्याला काय तोटा, आम्हाला दुसरं होईल म्हणलं हे मेलं तर काय हरकत नाही, आम्ही दूध घेणार नाही, याच्यासाठी आम्ही मारणार नाही. शेवटी साधूनी तो ग्लास घेतला आणि बायकोकडे दिला. म्हणला बाई तू माझ्या मुलीसारखी आहेस, हा ग्लास घे, तुझा पती जिवंत होईल, तू मरशील, तू सौभाग्याचं लेणं घेऊन जाशील. मुलीने सुंदर उत्तर दिलं. मुलगी म्हणली महाराज ज्या आईने 9 महिने 9 दिवसाला पोटात वागवला, ज्या आईने रक्ताचं
गाईचं दूध करून याला पाजलं, याला लहानचा मोठा केला. ज्या बापाने हाडाची काढ काढून काबाड कष्ट करून याला मोठं केला, याला शिकवला, याला ग्रॅज्युएट बनवला, त्याचे ते जन्मदात्री आई बाप याच्यासाठी मारायला तयार नाही. मी तर 6 महिने झाले या घरात येऊन मी दूध पिऊन याच्यासाठी मरू निघाले. मी साधू महाराज म्हणजे थांबा थांबा, कुणीच जाऊ नका, तुम्ही कुणीच मरू नका. तुमच्या मुलासाठी हे दूध प्यायला मी तयार आहे, मी मरतो. बाकीचे म्हणजे वा 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 साधू महाराज, जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे संत पाहिजेत की दुसऱ्याला सुख देण्यासाठी स्वतः मारायला तयार होतात. तो आम्ही तुमची समाधी बांधून प्रतिवर्षी पुन्हा सप्ताह करू तुमच्या नावाने, मरा म्हणले तुम्ही. साधूने ते ग्लास घेतलं, गाटा गाटा पेले. काय काय खडी साखर पिठी साखर टाकली दुधामध्ये, काय टाकलं दुसरं? याला वारीक चिमटा घेतला, हे गाधड्या उठ. आणि ते उठून बसले. म्हणला कोण तुझ्यासाठी मरायला तयार आहे? सारखा म्हणता माझा बाप चांगला, माझी आई चांगली, माझी बायको माझ्याशिवाय पाणी पित नाही. कोण तुझ्यासाठी मरायला तयार आहे? कोणी तुझ्यासाठी मरायला तयार नाही. कोणी कोणाचं आईबाप नाही, कोणी बहीण भाऊ नाही. अभंगाचे दुसरे जन्म मायबाप कोणाचे घनगोत मृग जळवत जायला. मायबाप बंधू तोवरी सोयरी इंद्रिय जोवरी वाहताती. माता पिता बंधू बहिणी कोणी नपवती निर्वाणी. इष्ट मित्र स्वजन सखे हेतू सुखाची मांडणी. एकला मी दुःख भोगी कुंभ पाक जाचणी तिथे कोणी सोडविना. एका सद्गुरु वाचणे विठोबा रखुमार. कोणाचे मायबाप कोणाचे गणगोत मृगजळ होत जाईल रया. विषयाचे समसुख बेगडाची बाहुली आभराची सावली जाईल रया. नाही का? विषयाचं सुख क्षणिक आहे, बेगडाची बाहुली क्षणिक आहे, आभराची सावली क्षणिक आहे. एकाला उन्हापासून त्रास होता म्हणून त्यांनी घर बांधायला काढलं.
घर बांधून 5-5 फूट भिंती उंचीवरती आल्या. तेवढ्यात आकाशात ढग आलं, सूर्य झाकला आणि मग त्यांनी गवंड्यांना म्हणले, गवंडी दादा तुम्ही निघून जाता, ज्या उन्हापासून त्रास होण्याकरता मी सावलीची तयारी करतो ती सावली मला आता मिळाली, आता मला घराची गरज नाही. असं म्हणताना म्हणतो तोच ढग पुढं निघून गेलं, पुन्हा ऊन आलं. म्हणजे अभ्राची सावली जाईल रया. आणि म्हणून शेवटी ज्ञानेश्वर महाराज म्हटले, बाबांनो या जगतामध्ये तुम्हाला खरं सांगायचं ना, ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिजे खरं सांगू, खरं सांगू. काय सांगायचं म्हटले, अभंगाच्या शेवटच्या ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नीचे चेहरे जाईल रया. स्वप्नातलं जसं सगळं फुकट आहे, स्वप्नात जरी आपल्याला किती संपत्ती मिळेल तिचा काही उपयोग नाही. स्वप्नामध्ये काही त्रास झाला, स्वप्नात जरी आपला पायी मोडला, जागृत असते आपली पायी चांगली असतात नाही का. स्वप्नातलं सगळं फुकट आहे. तसं भगवान परमात्मेच्या प्राप्तीशिवाय या नरदेहाने इतर केलेले खटोटोप सगळे फुकट आहेत, सगळं फुकट आहे. स्वप्नातलं जसं फुकट तसं देवाच्या प्राप्तीशिवाय या मनुष्यदेहाने केलेली कर्म सगळी फुकट. जर कर्म करायची असेल तर देवाच्या प्राप्तीसाठी करा, देवाच्या प्राप्तीच्या व्यतिरिक्त जर कर्म केली ती सगळी व्यर्थ आहेत, असं ज्ञानेश्वर महाराज सांगतो. तुम्हाला एक दृष्टांत थोडक्यात 2 मिनिटात सांगून जाईल. ढोक महाराजाची व्यवस्थित चांगला दृष्टांत सांगतात, हा तुम्हाला सांगून जाईल. त्यांच्यात का मला तेवढा रंगून सांगता यायचं नाही, पण सांगून जातो. एका गावामध्ये एक श्रीमंत मुलगी एका श्रीमंताला दिली आणि त्या मुलीचा पती फॉरेनला होता. आता जावई बापू श्रीमंत आहे, सासरेबा श्रीमंत आहेत आणि 1 वर्ष झालं जावई बापू अजून सासरवाडीला आलेच नाही. एक दिवस जावई बापूंचा फोन आला घरी सासरवाडीला की मी 28 तारखेला नेमका दुपारी 11 वाजता येणार आहे आणि फक्त 1 तासभर थांबणार, 1 तासाकरता येईल आणि पुन्हा मागं जाणार आहे. मग
सासरे बोलला, सासरोला एवढा आनंद झाला, सासूबाईला एवढा आनंद झाला की जवळजवळ 1000 लोकांचा स्वयंपाक बनवला. किती लोकांचा? 1000 लोकांचा स्वयंपाक. बटाटे वडे केले, भजी केली, मुगाचे पापड तळे, बासुंदी आणली, सगळे अनेक प्रकारच्या भाज्या वगैरे केल्या आणि ताटं वगैरे सगळी अशी खुर्च्या वगैरे टेबल खुर्च्या मांडलेल्या आहेत. पुन्हा फोन आला सासरेबाबांचा, मामा मी आल्या लगेच जेवायला बसणार आहे, मला वेळ थांबा नाही, पहिला 1 तासचा वेळ होता, आता अर्धा तास थांबणार आहे, जीवन मी लगेच निघणार आहे. असं म्हटल्यानंतर सगळी लोक जेवायला बसवली. आता अर्धा तासात येणार आहे जावे बापू. आणि सगळे गावातली प्रतिष्ठित मंडळी, तालुक्यातली आमदार खासदार सगळी मंडळी बोलू का, श्रीमंताचे घर श्रीमंत जावे बापू, श्रीमंत सासरवाडी सगळे जेवायला बसवल्यात आणि सगळ्यांना वाढवून तयार आहे. फक्त आता हुकूम द्यायचा आहे. जावई बापू आले, ताटावर बसले का हुकूम द्यायचा आणि हुकूम दिला का सगळ्यांनी जेवायचे. आणि सगळं वाढून झाल्यानंतर पुन्हा फोन आला, मामा मी आता येऊ शकत नाही, माझं अर्जंट काम निघाले. हुकूम दिला. लोकांनी यथेष्ट खालं, भरपूर लोकांनी खालं, बासुंदीचं भोगलं पार चाटून खालं. घरच्या लोकांना सुद्धा शिल्लक ठेवलं नाही. भजी खाली, वरण खालं, भात खाला, सगळं जेवढे पदार्थ होते तेवढे सगळे संपून टाकले. अजिबात भांडी घासायचा सुद्धा त्रास राहिला नाही, एवढं फार चाटून पुसून खालं, एवढं स्वादिष्ट बनवलं होतं अन्न. लोक जेवून निघून गेली आणि सासूबाईच्याकडे 10-5 म्हाताऱ्या बसल्या आणि सासूबाई म्हणली एवढा स्वयंपाक केला पण अख्खा वाया गेला. आता फेकून दिला का स्वयंपाक? फेकून दिला का? अख्खा लोकांनी खाला, भोगली चाटून पुसून खाली, जिभनी मुंडी त्या भोगल्यात तोंड घातलं त्या बासुंदीच्या, जिभनी चाटी लोक कुत्र्यासारखी, पार स्वच्छ भोगलं केलं. आणि सासूबाई म्हणते अख्खा स्वयंपाक वाया गेला. वाया गेला का स्वयंपाक? नाही ना वाया गेला, सगळ्यांनी खाला. पण सासूबाईच्या दृष्टीने सासूबाईंनी कोणाकरता स्वयंपाक केला होता? जावयाकरता स्वयंपाक केला होता. जावाई बापू न आल्यामुळं जरी लोकांनी स्वयंपाक खाला असेल पण सासूबाईच्या दृष्टीने तो स्वयंपाक वाया गेला. तद्वत भगवान परमात्म्याने हा देह भगवान परमात्म्याच्या प्राप्तीसाठी दिला आणि ती प्राप्ती या देहाने न केल्यामुळं हा देह वाया गेला. नाही तरी संसार जाईल रे. ज्ञानेश्वर माऊली. हे सत्यारी ओळखा शारंग धरून नाही तरी संसार जाईल रे. कोणाचे माईबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रे. विषयाची समसुख वेगळाची बावली आवळाची सावली जाईल रे. ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेची चैले जाईल रे. कोणाचे माईबाप कोणाचे गणगोत मृग जळवत जाईल रे. माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. मला ह्याची धोरभक्ती यायचं होतं. ही मंडळ म्हणतो अभंग झालाय, अजूनही दुसरा कुठला घेतला असता तेच चाललं असतं. पण जा देऊन हा सोपा अभंग सर्वांच्या परिचयात जाईल. बऱ्याच वेळा ऐकलेले लोकांनाही कळलं अशा हिशोबाने मी अभंगाची पुन्हा चालू निवडकीने हा अभंग घेतला. अभंग माझ्या अल्पमतीने सोडण्याचा प्रयत्न केला. चुकला असेल तर मला माफ करा, चांगला असेल तर तुमच्यावर न्या आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. वागण्याचा प्रयत्न फक्त भगवत नाम घ्यायचं, बाकीचं काय करायचं? देवाच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे. संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो नाही का? परमार्थ करावा लागतो, संसार होतच असतो. संसार काही सायच नाही. संसार किती केलं तर संसार शेवटी नाहीतरी संसार जायला वाया जाणार आहे. म्हणून जो शाश्वत आहे, चिरकाळ टिकणार आहे आणि आपल्याला मेल्यानंतर सुद्धा आपल्या कामाला येणार आहे असा परमार्थ आपण करा आणि या जीवनाचं सार्थक करून घ्या. झाल्याशिवाय भगवान परमात्म्याच्या चरणी समर्पित करून, भगवान चक्रेश्वर महाराजांच्या चरणी समर्पित करून शेवला या ठिकाणी पुन्हा विठ्ठल जय जय विठ्ठल
चक्रेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्ट चाकण, समस्त ग्रामस्थ चाकण 12 वाड्यांसह हा शतकाकडे वाटचाल करीत असलेला 32वा अधिक मास पुरुषोत्तम मास कीर्तन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या चक्रेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट राम जनार्दन कांडगे, उपाध्यक्ष गोपाळ